राष्ट्रवादीनं 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरेंचा प्रदेशाध्यक्ष असा उल्लेखच नाही। प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोरही पदाचा उल्लेख नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। कोणत्याही पक्षात पेच प्रसंग निर्माण होत असतात चर्चेतून मार्ग निघतो। राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून सुरू झालेल्या वादावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी आता 30 जुलैला सुनावणी। कोर्टाबाबत बेजबाबदार वक्तव्य थांबवा। कोर्टाने ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आणि नेत्यांना सुनावलं। काजू आणि आंबा उत्पादकांच्या मोर्चातल्या नेत्यांची धरपकड। राजू शेट्टींना, महादेव जानकरांना उचलून नेलं। हर्षवर्धन सपकाळ आणि विनायक राऊत इतर नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराडेंची उचलबांगडी। बंधू कराडशी असलेले संबंध भोवले। कराडेंची मानवी हक्क आयोग विभागात बदली। विक्रोळीत शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरात सीबीआयचा तपास सुरू। एका खासगी क्लास चालकाची कसून चौकशी। पीव्ही कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय लातूरमध्ये तळ ठोकून। पुण्यातील रुग्णालयाबाहेरचा तो बॉम्ब नव्हताच। युट्यूबवरचा व्हिडिओ बघून तयार केली बॉम्ब सदृश्य वस्तू। पुणे एटीएसनं आरोपीला नागपुरातून केली अटक। काँग्रेस संदर्भात मोठी राजकीय बातमी समोर येते। 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय। याच पत्रामध्ये अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातुंग यांचा स्पष्ट उल्लेख आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद नसल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पत्रात दुरुस्ती होईल असं सांगितल्याचं बोललं जात आहे। मात्र 5 दिवस उलटून सुद्धा नव्या पत्राची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। तो 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्याचं समोर आलेलं आहे। आणि याच पत्रामध्ये आपण जर बघितलं तर अरुणाचल प्रदेशचे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचा स्पष्टपणे यात उल्लेख केला आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद नसल्याची चर्चा आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पत्रात दुरुस्ती होईल असं सांगितलं होतं। मात्र 5 दिवस उलटले तरी सुद्धा अजून कोणतीही अधिकृत माहिती या संदर्भातली नव्या पत्राची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली दिसते। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रणाली, काय अधिकची माहिती आहे? आपण बघितलं की एक 5 दिवसांपूर्वी एक पत्र आलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाहीये। परंतु त्याच पत्रामध्ये जे संसदीय समितीचे इतर सदस्य आहे त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून। परंतु सुनील तटकरे यांच्या नावासमोर तसा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये। प्रत्येक पक्षामध्ये एक संसदीय रचना असते आणि त्याचबरोबर एक पक्षीय रचना असते। प्रदेशाध्यक्ष पद सुनील तटकरे यांचं हे पक्षीय जे काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातात त्यापैकीच एक पद होतं। या पत्रामध्ये केवळ उल्लेख जो आहे तो त्यांच्या लोकसभेच्या गटनेत्यांचा उल्लेख आहे, कारण लोकसभेवर निवडून गेलेले राष्ट्रवादीचे ते एकमेव खासदार आहे, आपल्याला ते माहिती आहे। तसंच प्रफुल्ल पटेल यांच्या नावाच्या समोर सुद्धा ते राज्यसभेचे गटनेते आहे असं लिहिलेलं आहे। परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या नावाच्या समोरचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद ते लिहिण्यात आलेलं नाहीये।
त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्या नावाच्या समोरचं महाराष्ट्राचं प्रदेश अध्यक्षपद हे सुद्धा लिहिण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे या पत्राच्या अनुषंगानं आत्ताच्या घडीला किमान या पत्रानुसार तरी सुनील तटकरे ह्या म्हणजे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत आणि त्याचबरोबर आपण प्रफुल्ल पटेल बघितलं तर ते राष्ट्रवादीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा नाही आहेत. एकूण जर बघितलं तर सुनेत्रा पवार यांनी एक ट्विट केलेलं होतं त्याच दिवशी ज्या दिवशी हे पत्र पुढे आलेलं होतं की या पत्रामध्ये दुरुस्ती केली जाईल. आज या घटनेला आता 5 दिवस झालेले आहे. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांना विचारलं असता, वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतलेली असता दुरुस्ती केलेलं कुठलंही पत्र अद्याप पुढे देण्यात आल्याची माहिती नाही आणि त्याचबरोबर हे पत्र जे आहे या पत्रामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे किंवा सुधारणा करून नवं पत्र देण्यात आलंय अशी कुणीही माहिती राष्ट्रवादीच्या वतीनं दिलेली नाहीये. आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला जर आपण आज या पत्राचा आधार घेतला तर राष्ट्रवादी पक्षाला सुनील तटकरे हे प्रदेश अध्यक्ष म्हणून ते पद नाहीये आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा कार्यकारी अध्यक्ष पद हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीये. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नाशिक एटीएस प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येताना दिसते. या प्रकरणातील 5ही मुख्य आरोपींना न्यायालयाने मोठा झटका देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. जामीन नाकारल्यामुळे तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, अश्विनी चेरानी आणि रजा मेमन या 5ही आरोपींची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तपासाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय. या निर्णयामुळे आता तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता असून आरोपींना आता कारागृहातच राहावं लागणार आहे. आता बघूयात, गडकरींना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचं एक प्रकरण समोर येताना दिसतंय. आरोपी जयेश पुजारी, अफसर पाशाला 5 वर्षांचा सश्रम कारावास जो आहे तो सुनावण्यात आलाय. जीवे मारण्याची धमकी खंडणी प्रकरणात नागपूर कोर्टाने याबद्दलचा निर्णय घेतलाय. आपल्याला सगळ्यांना हे प्रकरण जर आठवत असेल तर कर्नाटकातील तुरुंगातून फोन केल्याचं तपासात स्पष्ट झालेलं होतं आणि नागपूर कोर्टानं UAPA अनेक गंभीर कलमांखाली या आरोपींना दोषी ठरवलं. दोन्ही आरोपींना प्रत्येकी 5 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. आता बघूया, सर्वोच्च न्यायालयाने कामकाजात मोठे बदल करत नवे निर्देश जारी केले. सोमवार, शुक्रवार आणि इतर किरकोळ प्रकरणांची सुनावणी आता केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतलाय. कामकाजाचा अर्धे दिवस म्हणजेच पार्शियल वर्किंग डेजमध्ये ही सुनावणी याच माध्यमातून पार पडणार आहे. याशिवाय इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय स्तरावरही मोठे बदल करण्यात आले असून रजिस्ट्रीतील कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात आली आहे. मात्र कामाची निकड लक्षात घेऊन ही सुविधा बदलण्याचे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार संबंधित रजिस्ट्रारना देण्यात आलेत. आता बघूयात, भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाचा नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र या अंदाजामध्ये 4 दिवसांचा फरक संभवत असल्याचीही हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे. सामान्यतः मान्सून 1 जूनच्या आसपास केरळात पोहोचतो, परंतु यंदा मान्सून काही दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानं शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष हवामानाच्या घडामोडींवर लागलंय. मान्सूनच्या आगमनास पोषक वातावरण तयार होत असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. बातमी नांदेडमधून. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मुगाव ते नरसी या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि त्यातच झालेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं रस्त्याची अवस्था अधिक बिकट झाली आहे. गुरुवारी झालेल्या पावसानंतर या मार्गाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि हा मार्ग अनेक गावांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने इथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते.